नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. कसे आहात सगळे? आपण आज स्माइली बनवणार आहोत स्नॅक्स करता किंवा ब्रेकफास्ट करता. त्यासाठी मी उकडलेला बटाटा जो आहे तो घेतलेला आहे. तो मी स्मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जी रेसिपी आहे ती एकदम सोपी आहे. तुम्ही बाहेरचं जे म्हणजे कुरकुरे वगैरे स्नॅक्स खाता त्याच्यापेक्षा हे एकदम टेस्टी आहे, हेल्दी आहे. यामध्ये आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. तुम्ही अगदी झटपट 5 ते 10 मिनटात ही रेसिपी बनवू शकता. यामध्ये आपण थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर घातलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी कोणीही बनवू शकतं. आपण चिली फ्लेक्स घेतलेले आहे ते आपण यामध्ये थोडेसे घालूया. आणि ऑर्गॅनो जो आहे तो पण घेतलेला आहे, तो पण यामध्ये आपण थोडासा घालून घेऊया. लहान मुलांना ही रेसिपी फार आवडेल आणि जर कोणी तुमच्याकडे पाहुणे आले त्यांनाही ही रेसिपी एकदम भन्नाटरीत्या आवडेल. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. 1 ते 1.5 बटाटा मी घेतलेला आहे. मोठ्या साईजचा होता. तो उकडून स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण याचा व्यवस्थित गोळा भिजवून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकण्याची आवश्यकता नाही आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. खूप कमी वेळामध्ये रेसिपी रेडी होते. आता कोणी पाहुणे वगैरे आल्यावरती आपण चहासोबत भजे वगैरे तर बनवतो कायम, पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सोपी फार आहे. तुम्ही बघू शकता मोजून 10 सेकंदच्या आतच हे गोळा जो आहे कणिकचा तो एकदम रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे. आता आपण याच्या स्माइली बनवून घेऊया. यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे हातावरती. तुम्ही माझी पद्धत एकदा बघून घ्या बनवायची. आपण असं चपटं करून घेऊया आणि एकसारख्या आकाराचे बनवूया. आता यावर आपण स्ट्रॉ आहे त्याने डोळे काढून घेऊया. खूप सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. लहान मुलांना टिफिनसाठी पण एकदम छान आहे, त्यांना खूप आवडेल. आणि चम्मचने आपण याची स्माइली काढून घेऊया. खूप क्यूट आहे. तुम्ही बघू शकता अशा रीते आपली स्माइली जी आहे ती तयार होणार आहे. अशा आपण एक एक करून सगळे बनवून घेऊया. आणि तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक स्माइली फ्राय करून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तसंच मी बाकीचे पण तयार करून घेते. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंट करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी झाली, मुलांना आवडली का नाही. थोड्या वेळ म्हणजे तेलामध्ये राहू द्यायचे, त्याला आपण टच करायचं नाही. थोडेसे फ्राय होत आले तेव्हा आपण त्याला चमचा लावू शकतो, पण त्याशिवाय आपण ते तसेच राहू द्यायचे. मी उलटवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आपली जी स्माइली आहेत ते तयार आहे, खाण्यासाठी रेडी आहे. एकदम क्रिस्पी क्रंची. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, तुम्हाला फार आवडेल.
किंवा चीज सॉस आहे त्यामध्ये पण तुम्ही डिप करून खाऊ शकता. आपण आता हे स्माइलीज काढून घेऊया. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.